उल्लासनगर कैंप नंबर 4 के नेताजी चौक में स्थित महालक्ष्मी सेवाभावी संस्था की दहीहंडी को शहर की मानाची दहीहंडी माना जाता है। इस कार्यक्रम में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे समेत कई मान्यवर शामिल होंगे। शिवसेना शिंदे गट के कल्याण उप जिला प्रमुख अरुण आशान की संकल्पना से आयोजित ये दहीहंडी अपने भव्य आयोजन के लिए मशहूर है। कार्यक्रम में सिने सितारों के लावनी का संगीतमय प्रदर्शन भी होगा। दहीहंडी स्थल पर भारी भीड़ की संभावना को देखते हुए पुलिस ने कड़े सुरक्षा इंतजाम किए हैं। दर सालाबादाप्रमाणे नेताजी चौक उल्लासनगर 4 येथे शूरवीर अनिल लक्ष्मण आशान यांच्या स्मरणार्थ दहीहंडी महाउत्सव हा मोठ्या आनंदाने उत्साहाने अरुण भाऊ आशान हे साजरे करतायत। विविध संस्थांच्या मार्फत साहेबांनी हा उत्सव साजरा केलेला आहे, पण ह्या वर्षीचा मान आम्हाला महालक्ष्मी समाजसेवा संस्था यांना मिळालेला आहे। याचे आम्ही भाऊंना खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हा जो हिंदूचा सण आहे, ह्या बाळ गोपाळांचा सण आहे, या सणाला तुम्ही आवर्जून या आणि या उत्साहाचा आनंद घ्या। सर्वप्रथम सर्व उल्हासनगर नागरिकांना उद्याच्या 15 ऑगस्टच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। दहीकाला हा उत्सव सालाबादाप्रमाणे खूप हर्षोल्लासात या उल्हासनगर नेताजी चौकामध्ये होणार आहे। अनिल मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा सण साजरा करत होतो, परंतु कोरोनाच्या नंतर या उत्साहासाठी विविध संस्था या लोकांनी हा सण त्यांच्या ताब्यात घेतल्यामुळे दरवर्षी अनोख्या पद्धतीने माझ्या भावाला आदरांजली वाहण्याकरता या संस्था पुढे येतात आणि हा बालगोपाळांचा हा दहीकाला सण ते साजरे करतात। यावर्षी महालक्ष्मी सेवाभावी संस्था यांनी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं। मला असं वाटतं की हा सण माझ्या भावाच्या नावाने असल्यामुळे आणि एका पोलिसाच्या नावाने असल्यामुळे हा बंद होऊ नये अशी या शहरातल्या जनतेची इच्छा आहे। त्या पानाने हा सण आता या ठिकाणी साजरा होतोय। विविध मान्यवर कलाकार या ठिकाणी येतात आणि विविध संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या उत्सवाला येत असतात। एक उल्हासनगर मधली एक महादहीहंडी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे या दहीहंडीचे वेगळं महत्त्व आहे। मला असं वाटतं की ही दहीहंडी यावर्षी पण चांगल्या हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी साजरी होईल, याबद्दल काही शंका नाही। या निमित्ताने का असे ना माझ्या भावाची आठवण ही आम्हाला अद्यापर्यंत कायम आहे आणि त्या मानाने ही सगळ्या संस्था आणि पदाधिकारी ह्या सणाकरता पुढे येतात। याचं खरं तर मी खूप कौतुक करतो आणि मी आभारी मानतो की हा सण आता माझा एकट्याचा राहिलेला नसून या उल्हासनगरमधील जनतेनी, या उल्हासनगरमधील विविध संस्थांनी हा सण आता त्यांच्याकडे घेतलेला आहे। त्यामुळे आता हा अनिल मित्र मंडळ एक नावाला फक्त संस्था राहिली असून आता याच्या अगोदरही आपण बघितलं असेल की आजही बघितलं असेल की विविध संस्था या दहीहंडीचं आयोजन करतात। त्याच पद्धतीने यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनासाठी आमच्याकडनं जे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी असणार आहेत, परंतु हा दहीहंडीचा कार्यक्रम महालक्ष्मी सेवा संस्थेने साजरा केला। मी मधुकर गव्हाणे यांचं खूप खूप आभार मानतो आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी, या उत्सवासाठी सगळ्यांनी आवर्जून नेताजी चौकात या ठिकाणी उपस्थित राहावे। मला असं वाटतं की उद्याच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त असलेली ही परवाची दहीहंडी म्हणजे माझ्या आदरणीय स्वर्गवासी भावाला ही सलामी आणि मानवंदना असेल असं मी समजतो। मी पुन्हा एकदा महालक्ष्मी सेवा संस्थेचे खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकूण किती बक्षीस या दहीहंडीला आणि प्रमुख उपस्थिती कोण कोण आहे? प्रमुख उपस्थिती दहीहंडीची जी प्रथा कायमस्वरूपी जी 55,555 जी रक्कम होती ती अद्यापर्यंत या सगळ्या संस्थांनी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये आणि मान्यवर या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रम ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काही विविध कलाकार इथे येतात। त्याचप्रमाणे यावर्षी यांनी पण काही विविध कलाकार बोलवले आहेत। मला वाटतं सिनेसृष्टीतले काही कलाकार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतील आणि लोकांकरता असलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल। मला या दहीहंडीचं एक महत्त्व म्हणजे असं की सर्वच पक्षातले मान्यवर या दहीहंडीला उपस्थित लावतात, कारण का ही दहीहंडी कुठल्या पद्धतीने राजकीय दहीहंडी नसून ही सार्वजनिक आणि सामाजिक बांधिलकीची दहीहंडी आहे आणि एका पोलिसाच्या स्मरणार्थ आहे। तर मला असं वाटतं की शिंदे साहेब या मतदारसंघाचे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे या मतदारसंघामध्ये येतच असतात आणि ह्यावेळेस
महालक्ष्मी सेवा संस्थावाल्यांनी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आणि खासदार साहेबांना आवर्जून त्यांना सांगितलंय की या वर्षी आमच्या संस्थेने दहीहंडी उपस्थित केली तर आपण जरूर यावं. तर मला असं वाटतं त्यांची पण उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें. अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें.